श्री स्वामी समर्थ. भक्तांनी रोज स्वामींची आठवण करावी. हे केवळ एक मंत्रोच्चार आहे म्हणून नाही, तर ती आठवण आपल्याला नीट वागण्याची शिस्त देते आणि आपल्या आयुष्याला एक वळण देते आणि आयुष्यामध्ये चांगल्या मार्गावरती चालण्याचं मार्गदर्शन देते. म्हणून आपल्याला स्वामींचे आठवण करायची आहे आणि स्वामींच्या नामाचा मंत्रोच्चार करायचा आहे. स्वामींचे आणि भक्तांचं नातं हा दिखावा, भीती आणि लोभावर चालत नाही. आपली स्वामींवर किती भक्ती आहे हे लोकांना दाखवण्यासाठी म्हणून आपण जो दिखावा करतो त्यावरती खरी स्वामी भक्ती मुळीच ठरत नाही. हे नातं स्वच्छ मन, विश्वास आणि आपल्या आचरणावर उभं असतं. हे नेहमी लक्षात घ्या. स्वामींनी सांगितलेलं आहे, प्रत्येक जीवदयेवर आपण दया दाखवायला हवी. आपलं मन स्वच्छ असायला हवं आणि प्राण्यांप्रती आपल्याला दयेची भावना असायला हवी. या पृथ्वी तलावर असंख्य जीव आहेत, असंख्य सजीव आहेत. प्रत्येकांप्रती आपण कृतज्ञ असायला हवं. कृतज्ञपणा आपल्या आचरणात नसायला हवा. तरच तुमची भक्ती ही खरी स्वामींपर्यंत पोहोचत असते. भक्त स्वामींकडे हात जोडायला जातात ते काहीतरी मागायला नव्हे, तर स्वतः सुधारायला, स्वतःमध्ये बदल घडायला. स्वामी देतात ते बळ, धैर्य आणि जगण्यासाठी आयुष्याची योग्य दिशा. आणि हे जर तुमच्या सोबत असेल तर स्वामींचा आशीर्वादच सोबत असतो आणि स्वतः स्वामीच तुमच्या पाठीशी असतात, हे लक्षात घ्या. बाकी यश अपयश हे भक्तांनी केलेल्या कर्मावर ठरत असतं. स्वामी मार्ग दाखवतात, चालायला शिकवतात आणि चालायचं काम हे भक्तांचंच आहे. कारण स्वामी अस्तित्व प्रत्येक चराचरामध्ये आहे. ते असंख्य संकेतांमधून, आपल्याला असंख्य रूपांमधून आपल्या पाठीशी असतात आणि आपल्याला वेळोवेळी सावध करत असतात. तुमच्या ज्या काही अडचणी असतात ते निश्चितच स्वामींना कल्पना असते आणि तुम्ही इतरांना काय देता आणि स्वतःबद्दल कसा विचार करता हे स्वामी पाहत असतात. जर तुम्ही स्वतःचा विचार करत असाल, स्वतःचं भलं कसं होईल आणि दुसऱ्यांचं भलं होऊ अगर ना हो याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं नसेल, असा जर तुमची विचारधारा असेल तर निश्चितच स्वामी तुमच्या पाठीशी नसणार आहेत, हे लक्षात घ्या. कारण स्वामींनी नेहमीच तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याच बाळाच्या डोक्यावरती स्वामींचा नेहमीच आशीर्वादाचा हात असतो, जो स्वतःसोबत इतरांचाही विचार करत असतो. कारण आयुष्य हे एकट्याच नसतं, सगळ्यांचं आयुष्य एकसारखं आहे. या पृथ्वी तलावर जितके सजीव वास्तव्य करतात, प्रत्येकाचं या पृथ्वी तलावर प्रत्येक सजीव जे वास्तव्य करतात त्या सर्वांचं आयुष्य, जीवन हे एकसारखंच आहे. कोणी मोठं नाही, कोणी छोटं नाही. स्वामींच्या चरणी सगळे सारखेच आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतःला श्रेष्ठ समजणं आधी बंद करा आणि आपण सगळे स्वामींचे लेकरं आहोत आणि आपल्याला स्वामींचा आशीर्वाद हवा आणि ते नेहमीच आपल्याला मार्ग दाखवतील असा आत्मविश्वास ठेवून तुम्हाला कार्य करायचं आहे आणि पुढे चालायचं आहे. तरच तुम्हाला तुमची भक्ती खरी ठरेल आणि तुम्ही दिखावा करत नाही, तर तुम्हाला खरीखुरी स्वामी भक्ती आहे तुमच्याकडे आणि स्वामींवरती तुमची श्रद्धा आहे, हे तिथे मान्य होतं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा असो, कुठल्याही प्रसंगी स्वामींच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा केल्यानं तुमचं चांगलंच होणार आहे लगेच असे नाही आहे, मात्र हे खरं आहे की किमान तुमचं वाईटसुद्धा कधीच होणार नाही आहे आणि तुम्हाला पुढे त्याचं चांगलं फळ नक्कीच मिळणार आहे आणि जे स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच देणार आहेत आणि तुमच्या आयुष्यामध्ये काही अघटित असं होऊच देणार नाही आहेत. परमेश्वराचं दर्शन होणं इतकं सोपं नसतं. ते भक्तांच्या कर्मावरती आणि श्रद्धेवरती अवलंबून असतं. पाऊस पडावा असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी ढग तयार व्हावे लागतात. आकाशात वाफेचं रूपांतर व्हावं लागतं, मग त्याचं पावसात बदलणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही समर्पणाचं रूपांतर करत असता त्यावेळी त्याचं रूपांतर कृपेने पावसात होत असतं आणि तेव्हाच स्वामींचं दर्शन घडत असतं, हे लक्षात घ्या. स्वामींचं दर्शन घडण्यासाठी तुम्हाला मनापासून खरीखुरी भक्ती आणि श्रद्धा, विश्वास ठेवायचा आहे.
फक्त दिखावा केल्यानंतर स्वामींची श्रद्धा, भक्ती, विश्वास तुम्ही संपादन करू शकणार नाही आणि स्वामींचा आशीर्वादही तुम्हाला मिळणार नाही हे निश्चित आहे. स्वामी म्हणतात, एखाद्याचा उपकार जर तुम्हाला फेडता नाही आलं तरी चालतील, पण एखाद्याने आपल्यासाठी आयुष्यामध्ये काय केलं आहे याची जाणीव आणि त्याची कृतज्ञता आयुष्यभर आपण ठेवावी हे तितकंच पुरेसं आहे. कारण बाळांनो, कुठल्याही गोष्टींची जाणीव असणं फार गरजेचं आहे. कुठल्याही गोष्टीची जाणीव असली तरच मनुष्याचं पाऊल चुकीचं पडत नाही आणि तो मार्ग भटकतही नाही. तो निश्चितच देवाच्या हृदयस्थानी असतो हे लक्षात घ्या. म्हणून 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसांमध्येच तुमचे चांगले दिवस लपलेले असतात हे लक्षात घ्या. लक्षात घ्या, एक नारळ फोडला आणि पाया पडलं म्हणजे देव आपलं भलं करेल अशी अपेक्षा ठेवू नका. देव तुमचं कर्म बघत असतो आणि तुमचा दिखावापणा बघत नाही. जेव्हा आपण कोणासाठी तरी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं हे निश्चितच आहे. स्वामी सांगतात, आपल्यासोबतच आपण दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं असं ज्या व्यक्तीला वाटत असतं त्या व्यक्तीच्या जीवनात काहीच कमी पडत नाही आणि तो व्यक्ती भगवंताच्या हृदयस्थानी निश्चितच असतो. एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, जर समोरच्याला समजून सांगूनही काही समजत नसेल तर स्वतःलाच सांगा की हा माणूस आपला नाही आहे, इथे वेळ वाया घालवायचा काहीच अर्थ नाही आहे. लोकांचं मत आणि मन कधीही बदलू शकतं, म्हणून नेहमी स्वतःच्या मनाचा ऐका आणि आपल्या मतांचा आदर करा. कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं. कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं. ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो. म्हणून दान धर्म आणि सत्कर्म केल्याबद्दल कधीही गर्व बाळगायचा नाही, कारण ते तुमच्या आत्मीय भावनेने तुम्ही दिलेला असता आणि मनापासून केलेला असता. त्यामुळे त्याबद्दल गर्व बाळगून तुम्ही केलेल्या कर्माचा नाश करत असता हे लक्षात घ्या. आपण जर काही सकारात्मक ऊर्जा करत असाल तर सकारात्मक कर्म करत असाल तर चुकीचं कर्म करत नसाल तर त्याचं फळ तुम्हाला नेहमीच शिक्षेच्या रूपात मिळत असतं. चुकीच्या कर्माचं फळ हे नेहमी शिक्षेच्या रूपातच मिळत असतं आणि चांगल्या कर्माचं फळ उशिरा का होईना पण हे चांगलंच मिळत असतं. म्हणून लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्हाला चूक सुधारण्याची संधी मिळत असते त्यावेळी ते तुम्ही स्वीकार करा आणि ज्यावेळी तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव होते त्यावेळी त्या स्वीकार करून पुढे बदल घडवण्याचा प्रयत्न करा. मग बघा, आयुष्यामध्ये किती बदल घडतात आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणींचा सत्र सुरू आहे ते कमी होतं. देवाची साथ म्हणजे नेहमी दिसणारी नसते. संकटाच्या क्षणी अचानक कोणीतरी आपल्याला मदतीला येणं, निराशेमध्ये छोटासा आशेचा किरण मिळणं किंवा खचल्यावर पुन्हा उभं राहायची हिंमत मिळणं, हाच तर देवाचा हात असतो.